तात्या सुरदेवी साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. आणि विरुद्धवरील हलगी वादक हलगी वादक यांना विनंती करतो आपण या आपल्या या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. जय भोरे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. जय भोरे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. या स्पर्धेच्या माध्यमातून हलगी वादक त्यांची संपूर्ण टीम आमच्या सोबत जोडली गेली. त्यांचा बरोबर हार्दिक असं स्वागत करेल. आणि त्यांनी चला यानंतर महत्वाचा सन्मान घेतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी समालोचन कक्ष सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं अर्थातच प्रदीपजी दळवी ओनर्स ऑफ TDS स्पोर्ट्स त्यांचाही या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. प्रदीपजी दळवी या TDS स्पोर्ट्स सर्व ओनर आणि अगदी जर तुम्ही पाहिलं शाहूवाडी तालुका एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख आहे संपूर्ण शाहूवाडी तालुक्याचा अभिमान मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र नक्कीच मुख्य व्यासपीठावर त्यांचाही शुभ सन्मान केला जातोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊयात. गतवर्षीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये मात्र नक्कीच बेस्ट बॉलर चा किताब मात्र नक्कीच हॅलो आणि हॅलो हॅलो बरोबर
मंडप डेकोरेशन सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं शिवशंभो स्पोर्ट्स मालेवाडी जय हनुमान जय दुर्गा माता क्रीडा व सांस्कृतिक मंडळ चौक मेंबर्स मालेवाडी यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. अर्थातच मनीष दळवी सन्माननीय संजयजी दळवी साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. शंकरजी दळवी, हरिभा दळवी, त्याचबरोबर काशीनाथ दळवी आणि प्रकाशजी दळवी या सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण आपल्या या ठिकाणी व्यासपीठावर शुभ सन्मान केला जातोय. ज्या ज्या मान्यवरांची नावं घेतली संजयजी दळवी, शंकर दळवी, हरिभा दळवी, काशीनाथ दळवी आणि प्रकाश दळवी साहेबांना विनंती करेल आपण या. नारायणजी दळवी या, नारायणजी दळवी, नारायण दळवी साहेब या. चला यानंतर मालिकावीराची सायकल ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली अर्थातच त्यांचे मनपूर्वक हार्दिक असे आभार मानेल संपूर्ण टीम अर्थातच NBB स्पोर्ट्स रेट्रे अमितजी आणि सुमितजी गरावे सर आणि संपूर्ण टीम त्यांचे मनपूर्वक हार्दिक असे आभार मानेल ज्यांच्या माध्यमातून आम्हाला YouTube सौजन्य लाभलं. अर्थातच माननीय आदरणीय ग्रामपंचायत सदस्य मालेवाडी जितेंद्रजी दळवी साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. मी साहेबांना विनंती करेल आपण या आपल्या या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. यानंतर संघ मालक यश 11 अर्थातच फायनलचा विजेता संघ संतोषजी पाटील साहेबांचाही या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. संतोषजी पाटील साहेब यानंतर संतोषजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. चला संतोषजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून YouTube सब्जेक्ट आम्हाला लाभलं. थँक्यू व्हेरी मच. संतोषजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. YouTube सौजन्य आणि यश 11 संघाचे संघ मालक अर्थातच शाहूवाडी तालुक्यातील एक गोड व्यक्तिमत्व अगदी जर तुम्ही पाहिलं तर विरळे गावाला पडलेलं गोड स्वप्न चला यानंतर साहिलजी तुळसंकर या साहिल तुळसंकर या आपल्या या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. साहिल तुळसंकर आणि आयोजक कमिटीची सर्व टीम सागर दळवी. चला विघ्नेश प्लीज दादांना थोडंसं सहकार्य करा प्लीज सर्वांनी या. यानंतर यानंतर बेस्ट बॅट्समॅन
यानंतर प्राणी सौजन्य आम्हाला ज्यांच्या माध्यमातून लाभलं अर्थातच यानंतर अगदी जेवण आणि अल्पाहार सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं अर्थातच त्या तिन्ही मान्यवरांचं मी पुनश्च एकदा मनापासून हार्दिक असे आभार मानेल. या स्पर्धेच्या वतीने त्यांचंही या ठिकाणी शुभसन्मान केलं जातं. मनीषी आदरणीय विष्णूजी दळवी साहेब आणि त्याचबरोबर अक्षयजी दळवी त्यानंतर विनोदजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभसन्मान केला जातोय. मी ज्या ज्या मान्यवरांची नावं घेतोय त्यांना त्यांना विनंती करतो आपण या प्लीज. विष्णू दळवी, अक्षय दळवी, विनोदजी पाटील. युरोप सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलो जितेंद्रजी दळवी दादा ग्रामपंचायत सदस्य मालेवाडी साहेबांचा या ठिकाणी शुभसन्मान केला जातोय. मी साहेबांना विनंती करेल आपण समोर या मुख्य व्यासपीठावर यायचं आपल्या या ठिकाणी शुभसन्मान केला जाईल. हॅलो विनंती असेल श्री चोपडा मल्हारी चषक 2024 तिसरं पर्व बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात थोड्याच वेळात होईल. त्या अगोदर सुनीलजी दळवी आणि सुरेशजी पाटील यांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती करण्यात येईल. तर त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. तर विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं आहे. त्यानंतर सुरजजी दिघे शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आपण देखील या आपला देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती करण्यात येईल. येस तसेच शामरावजी दळवी यांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती करायचा आहे. तसेच आजच्या दिवसामध्ये पाहिलं गेलं तर प्रमुख स्कोररची भूमिका गुणलेखकांची भूमिका साकारण्यात आणि त्यांच्या माध्यमातून अनिकेत झाडे यांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती करण्यात येईल. अनिकेत झाडे
संतोष दळवी, विनायकजी साळुंके, जितुराज धोंडे, सागर जगताप आणि प्रतीश चिकणे या सर्वांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती करण्यात येईल. विनंती असेल आपण या. प्रकाशजी दळवे यांचा देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जाईल. त्यानंतर सागर जगताप आपण देखील या. आपलं देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती करण्यात येईल. सागर जगताप. तसेच हलगी सौजन्य यांच्या माध्यमातून देण्यात आले. संतोष दळवी, तात्या दळवी यांच्या मनापासून आभार. फेटी सौजन्य भास्करजी दळवी, स्कोरर सौजन्य प्रकाश दळवी, देवराज ऑनलाईन सर्व्हिस मालेवाडी. तसेच विनोद पाटील आपण देखील या. जे पण नाश्ता सौजन्य यांच्या माध्यमातून देण्यात आलं. विनोद पाटील आपण देखील यायचं आहे. फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विशाल यायचं आहे. पण विशाल फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विरळी संघाचा. येस, फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विशाल विरळे संघाचा. आणि त्यानंतर जाऊयात बक्षीस वितरण सोहळ्याकडे. आणि त्या अगोदरच्या सेमीफायनलच्या मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळेल संतोष. आणि लक्ष्मण 11 जांभूर या संघाचा गणेश यायचा आहे.
आपल्याला देखील एक मॅच राहिला होता गणेश आणि येस गणेश या आपण लक्ष्मण 11 जांभूर संघाचा गणेश. येस दादा या आपण तुम्हाला सन्मानित करण्यात येईल म्हणजे मॅच चषक आणि त्यानंतर जाऊया बक्षीस वितरण सोहळ्याकडे. चला सर्व संघ उपस्थित राहायचे आमच्या व्यासपीठाच्या समोर आणि बक्षीस वितरण सोहळ्याला प्राइज डिस्ट्रीब्युशनला सुरुवात होईल. शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत शिवशंभू स्पोर्ट्स मालेवाडी आयोजित श्री चोपडाई देवी मल्हारी चषक 2026 चा पर्व क्रमांक 3 बक्षीस वितरण सोहळा आपला पाहायला मिळतो. येस जाऊयात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपल्याला स्पर्धेचा पाहायला मिळेल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फील्ड ऑफ द टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळतो. नवलाई मराठी माता पाहायला गेलं तर विठलाई रेट्रिया संघाचा सुमित घराळे हा खेळाडू ठरतो. बेस्ट फिल्डर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेचा तर यायचं आहे. पण मान्यवरांच्या शुभ हस्ते तुम्हाला सन्मानित करण्यात येईल उत्कृष्ट क्षेत्ररक्षक करंडक. आणि त्यानंतर मात्र काय खेळाडूने काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सुमित गराळे या खेळाडूचं अत्यंत महत्वपूर्ण खेळाडू आपल्या संघासाठी एक्स फॅक्टर ठरला आणि आपल्या संघाच्या विजयामध्ये एक महत्वाचं योगदान देणारा हा खेळाडू या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक तसेच गॉगल आपल्याला पाहायला मिळतो. सन ग्लासेस देण्यात येत आहेत. सागर दळवे यांच्या माध्यमातून गॉगल देण्यात आला होता. सनग्लासेस सागरजी दळवे उपाध्यक्ष शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून. त्यानंतर जाऊयात उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा श्री चोपडाई मल्हारी चषक 2026 च्या पर्व क्रमांक 3 चा उत्कृष्ट गोलंदाज ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये 5 विकेट्स महत्वपूर्ण घेण्यात आल्या. मालेवाडी शिवशंभू स्पोर्ट्सचा हा खेळाडू गोल करतो. उत्कृष्ट गोलंदाज तर यायचं आहे आपण. आणि उत्कृष्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते की स्त्री नक्कीच तुम्ही काहीतरी वेगळा प्लॅन आपल्याला पाहायला मिळाला शिवशंभू स्पोर्ट्स मालेवाडी यांच्या माध्यमातून. आणि स्वतः आयोजक संघाचा खेळाडू बेस्ट बॉलर ठरलाय गोरख ज्याच्या माध्यमातून 5 विकेट्स मधून पाहायला मिळाल्या. त्यानंतर जाऊयात बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचा श्री चोपडाई मल्हारी चषक 2026 च्या 3ऱ्या पर्वाचा महत्वाचा खेळाडू उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटर लक्ष्मण 11 जांभूर या संघाचा 60 धावा करणारा संघ ठरतो. या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज यायचा आहे. एक्स फॅक्टर गेम चेंजर काय खेळाडू खेळचा खेळ पाहायला मिळाला आणि आपल्या संघाला पाहायला गेला तर विजेता बनवताना पाहायला मिळाला. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरवताना पाहायला मिळाला. काय बॅटिंग राहिले. लक्ष्मण 11 जांभूर या संघाचा पाठीचा कणा म्हणून ज्याला ओळखलं जातं संजय ठरतो. या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज त्याला देण्यात येईल. त्यानंतर जाऊयात चतुर्थ पारितोषिक फोर्थ पोझिशन मध्ये पाहायला गेलं तर 4थ्या क्रमांकाचा विजेता संघ पाहायला मिळाला ज्याने मात्र पराभूत केलं. पराभूत होताना पाहायला मिळाला लक्ष्मण 11 जांभूर या संघाकडून. परंतु आपला दबदबा कायम दाखवण्यात यशस्वी ठरला. या स्पर्धेचा 4th क्रमांकाचा
विजेता संघ नवलाई बाराडी माता विठ्ठल स्पोर्ट्स रेट्रो एनबीबी रेट्रो ठरलाय. या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी संघ, चौथ्या क्रमांकाचा करंडक विजेता संघ ठरलाय. जय दुर्गा माता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ चौक मेंबर्स मालेवाडी संपूर्ण गावाच्या माध्यमातून गावातील मान्यवरांच्या शुभ हस्ते देण्यात येईल चतुर्थ क्रमांकाचा मानकरी संघ एनबीबी स्पोर्ट्स रेट्रो या संघाला सन्मानित करण्यात येतोय. चतुर्थ क्रमांकाचा करंडक विजेता आपल्याला पाहायला मिळतो एनबीबी स्पोर्ट्स रेट्रो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या संघासाठी. या संघाने चांगला खेळ केला परंतु थोडासा कमी पडलाय, परंतु आपलं वर्चस्व प्रस्थापित करताना पाहायला मिळाला, प्रतिष्ठा निर्माण केली आणि आपल्या संघाला मात्र विजय मिळवून दिला. आणि त्यानंतर जाऊयात तृतीय क्रमांकाचा विजेता संघ स्वतः आयोजक संघ पाहायला गेला तर विकासजी दळवी आणि सुरेशजी दळवी यांच्या माध्यमातून देण्यात येईल, सन्मानित करण्यात येईल. तृतीय क्रमांकाचा विजेता संघ शिवशंभू स्पोर्ट्स मालेवाडी स्वतः आयोजक याचा संपूर्ण संघ. त्यानंतर जाऊयात द्वितीय क्रमांकाचा करंडक विजेता संघ. फायनल मध्ये कुठेतरी कमी पडला, व्हीआर स्पोर्ट्स विरोधी संघाकडून पराभूत झाला, परंतु आपल्या नावाचा दबदबा, आपल्या नावाची प्रतिष्ठा कायम लक्षात ठेवणारा, प्रत्येक खेळाडूच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा लक्ष्मण 11 जांभूर संघ या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा करंडक विजेता उपविजेता रनरअप संघ ठरतो. मारुती दळवी तसेच पाहिलं गेलं तर विकास दळवी यांच्या शुभ हस्ते देण्यात येते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपयांचे कॅश प्राइज. तसेच यशवंतबाबू दळवी, दीपक दळवी आणि शिवाजी दळवी यांच्या शुभ हस्ते संपूर्ण मान्यवरांच्या शुभ हस्ते देण्यात येते द्वितीय क्रमांकाचं करंडक रनरअप उपविजेता संघ लक्ष्मण 11 जांभूर संघ ठरलाय. आपल्या संघाचा खेळ चॅम्पियनशिप मिळवलं द्वितीय क्रमांकाची. त्यानंतर जाऊयात मालिकावीर महान ऑफ द सिरीज शिवशंभू स्पोर्ट्स मालेवाडी आयोजित श्री चोपडाई मल्हारी चषक 2026 चा तिसऱ्या पर्वाचा पाहिला गेला तर तिसरा मालिकावीर कोण असेल. या स्पर्धेचा महान ऑफ द सिरीज व्हीआर स्पोर्ट्स विरुळ संघाचा अजय पाटील याच्या बॅट मधून 56 धावा आणि 5 महत्वपूर्ण विकेट या खेळाडूच्या नावावरती पाहायला मिळाला. तो अजय पाटील विरळे संघाचा तो या स्पर्धेचा मान ऑफ द सिरीज संपूर्ण 1 वर्ष या स्पर्धेवरती राज्य गाजवणारा, राज्य करणारा खेळाडू ठरलाय. श्री चोपडाई मल्हारी चषक 2026 च्या तृतीय क्रमांकाच्या पर्वामध्ये मालिकावीर अजय पाटील व्हीआर स्पोर्ट्स विरळे मान्यवरांच्या शुभ हस्ते देण्याचे करंडक. तसेच पाहिलं गेलं तर मॅन ऑफ द सिरीज सायकल मॅन म्हणून 1 वर्ष या खेळाडूची प्रसिद्धी असेल. या स्पर्धेचा सायकल मॅन श्री चोपडाई देवी मल्हारी चषक 2026 चा. आणि त्यानंतर जाऊयात पहिल्या क्रमांकाचा करंडक विजेता लक्ष्मण 11 जांभूर या संघाला पराभूत करून पहिल्या क्रमांकाचं करंडक विजेता चॅम्पियनशिप मिळवली. एक संघ एक स्वतः वन टीम हा संघ ठरला व्हीआर स्पोर्ट्स विरुळ प्रथम क्रमांकाचा
मानकरी संघ शिवशंभर स्पोर्ट्स मालेवाडी आयोजित श्री चोपडाई मल्हार चषक 2026 च्या पर्व क्रमांक 3 चा पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय वी आर स्पोर्ट्स व्हिडिओ. एक फॅक्टर खेळी करताना पाहायला मिळाला, चॅम्पियनशिप लेवल बॅटिंग गोलंदाजी करताना पाहायला मिळाला आणि आपल्या संघाला पहिल्या क्रमांकाचं करंडक मानाची ट्रॉफी मिळवण्यात यशस्वी ठरला. वी आर स्पोर्ट्स व्हिडिओ लक्ष्मण एलवन जांभुरे संघाला पराभूत करून पहिल्या क्रमांकाचा करंडक विजेता. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 20,000 सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते देण्यात येतो. प्रथम क्रमांक विजेता संघाला करंडक आणि ट्रॉफी आणि रोख रक्कम 20,000 रुपयांचा कॅश प्राइज. टाळा झाला पाहिजे विजेता संघाला या स्पर्धेचा मानकरी संघ. त्यानंतर शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मधील सर्व पदाधिकारी तसेच पाहिलं गेलं तर आलेले सर्व मान्यवर खेळाडू प्रेक्षकांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि ही स्पर्धा इथेच जाहीर करतो. तर सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि आयोजक शिवशंभर स्पोर्ट्स मालेवाडी या संघाचं आयोजन दमदार आपल्याला पाहायला मिळालं. तर मालेवाडी या संघाचं आयोजन आवडलं असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्या संघासाठी एक दर्जेदार आयोजन घेऊन आला शिवशंभर स्पोर्ट्स मालेवाडी श्री चोपडाई व मल्हारी चषक 2026 पर्व क्रमांक 3. धन्यवाद.